नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे आपला जो पोळा आहे हा पोळा सण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि पोळा या शुभ मुहूर्तावर, या सणाच्या मुहूर्तावर हप्ता जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आपण पाहायला सुरुवात केलेला आहे. योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसं की आपलं पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपयाचं अर्थसहाय्य हे शेतकरी बांधवांना देण्यात आलेलं आहे. एकंदरीत जे मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजेच पोळ्याच्या या शुभ मुहूर्तावर जमा होण्याची शक्यता आहे. आणि पोळा म्हटल्याच्या नंतर सर्वात मोठा सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा पोळा हा शुभ मुहूर्त आणि सण हा अत्यंत महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी आहे. आणि या शुभ मुहूर्तावर पोळ्याच्या आदल्या दिवशी हो का पोळ्याच्या दिवशी हो, हा शेतकरी बांधवांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा यायलाच पाहिजे, कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी हप्ता येण्यासाठी तुम्हाला फक्त मित्रांनो आधार कार्डला जो बँक लिंक आहे, आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या. आधार कार्डला बँक जर लिंक नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचं वितरण होईल. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय. हप्ता नक्की यायला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.